आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट। 0 आवरमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। संजय जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। खरं तर आपण आज म्हटलत की संजय राऊत यांनी शिवसेना संपवली, त्यानंतर राष्ट्रवादी ही संपवली, आता काँग्रेस संपत आहेत। नक्की काय म्हणायचं आपल्याला? पक्ष चालवताना किंवा पक्षाची ध्येय धोरणं मांडताना आपण पक्ष वाढेल कसा याकडे लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही जर पाहत असाल, माझं संजय राऊतचं वैयक्तिक मैत्री आहे, माझी काही दुश्मनी नाही आहे, परंतु तुम्ही पक्षाची भूमिका सोडून इतरांवर जी टीका करता, ज्या पद्धतीने टीका करता, त्याच्यामुळे आपला पक्ष वाढत नसतो। आणि मग पक्षामध्ये आमचं स्थान कोणतं आहे, श्रेष्ठ स्थान आहे, आणि यामुळे पक्षामध्ये जी काही घुसमट इतर लोकांची होते किंवा इतर लोक नाराज होतात, त्याच्यामुळे पक्ष हा बॅक साईडला जातो, बॅकवर जातो, बॅकफूटवर जातो। आता तुमच्याकडे बोलणारे प्रवक्ते कोण आहेत? एक तर संजय राऊत आहेत आणि दुसरे ते विद्वान ताई आहेत, आमच्या त्या ताई आहेत, कोणी बोलायला नाही ना। ही अवस्था कशामुळे झालेली आहे? तुमच्या असलेल्या ध्येय धोरणामुळे। आणि दुर्दैवानं, मी दुर्दैवानेच म्हणेल की उद्धव साहेब त्याला कुठेही ब्रेक देत नाहीत, म्हणून त्याला जे वाटेल तो बोलतो आणि त्याचे परिणाम असे होतात की महाराष्ट्राची जनता आजच्या घडीला संजय राऊत टीव्हीवर आला ना, मग ते चॅनल चेंज करायला सुरुवात करावी की काय अशा मनस्थितीत आलेले आहेत। म्हणून बोलताना सुद्धा थोडंसं तारतम्य ठेवलं पाहिजे ना। कुणाबद्दल बोलतोय, आपण कोण आहोत? माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार करा, मी संजय शिरसाट एक आमदार आहे, उद्या जर मी नरेंद्र मोदीवर टीका करायला लागलो, मी उद्या शरद पवारला वाईट साईड बोलायला लागलो, तर हे शोभणार आहे का मला? मी एक लिमिटमध्ये असा ना, तुम्ही तुमच्या लिमिटप्रमाणे किंवा तुमच्या ज्याला म्हणतात अवकात, त्या अवकातीत बोललं तर लोक ॲक्सेप्ट करतात। उठसूट कुणी कुणाला बोलावं, कुणावर टीका करावी, याला काही मर्यादा असतात। म्हणून आता संजय राऊत त्यांनी उभाटा गट तर फोडलाच फोडला, आता त्याची हालत काय आहे तुम्हाला मला माहिती आहे। राष्ट्रवादीची काय हालत झालेली ते तुम्ही पाहतायत। आता काँग्रेसमध्ये सुद्धा आता अनेक आरोप होत आहेत। हेच संजय राऊत, त्याच नाना पटोलेला, कोण नाना पटोले, मी अशा कवडीबोल लोकांना विचारत नाही, माझ्यावरचे डायरेक्ट संबंध आहे असे बोललेले हेच आहेत ना। आता मांडीला मांडी लावून बसतात, परंतु आता जे मनभेद झालेले आहेत आता ते मिटणार नाहीत, म्हणून काँग्रेस सुद्धा यांच्याबरोबर प्रामाणिक राहणार नाही, ती सुद्धा फुटल्याशिवाय राहणार नाही। संजय जी, मनभेद असो, मतभेद असो, नाराजी असो, निवडणूक आली की सगळं होणारच। मात्र सर्वात जास्त नाराजी आज तुमच्या पक्षात शिवसेनेत का दिसते? निवडणुकीमध्ये नाराजगी तुम्हाला जे बघायला मिळते त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्याकडे उमेदवार जे आहेत हे जास्त प्रमाणात आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपण हे निवडणूक लढवली पाहिजे, आणि ज्या ठिकाणी जास्त स्पर्धा असते ना त्या ठिकाणी हे नाराजी नाट्य हे होत असतं। म्हणून प्रत्येक जो इच्छुक आहे, आता एकेका मतदारसंघामध्ये किती असले पाहिजे, 1 किंवा 2, खासदारकीला 1 किंवा 2च्या वर इच्छुक नसतात, परंतु आता आमच्याकडे असं उलटं झालेलं आहे की आमच्याकडे इच्छुकाची संख्या वाढलेली आहे, आणि ती संख्या वाढल्यामुळं आज आमच्याकडे थोडासा निर्णय घ्यायला पक्षाचा जो नेता असतो त्या नेत्यांना या 5 मध्ये या 4 मध्ये निवडताना अनेक कष्ट घ्यावे लागतात। 4ही चांगले असतात, 5ही चांगले असतात, मग कुणाला निवडायचं हा जो प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे, त्यामुळे हे थोडासा विलंब पण लागला, आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून जे काही नाराजी नाट्य आहे ते दिसून आलेलं आहे। संजय जी, नाशिक एक महत्त्वाची जागा आहे ह्या सगळ्या चर्चेमध्ये, मात्र नाशिकची जागा कुठेतरी तुम्हाला सुटत नाहीये असं कळतंय, दिसतंय। बऱ्याच संकेत त्यात आहेत, काही लोक उघड बोलले आहेत। खरंच नाशिक तुम्हाला का मिळत नाही? नाही, जागा आणखी कुणाला गेलेलीच नाहीये ना। जागा ही काही राष्ट्रवादीला गेलेली आहे किंवा बीजेपी काही क्लेम करते अशातला काही भाग नाही आहे। काही लोकांनी असे अंदाज बांधलेत की ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे, म्हणून आम्ही जो क्लेम केलेला आहे की ही 2 वेळा खासदार त्या ठिकाणी राहिलेला आहे,
आणि तो प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे. काठावर पास झालेला उमेदवार तो नाही किंवा तो खासदार नाही, म्हणून ती जागा शिवसेनेलाच असली पाहिजे आणि शिवसेनेचं त्या ठिकाणी प्राबल्य पण आहे. ती जागा 100% निवडून येणारी जागा आहे. आणि त्यासाठी आता जर तुम्ही पाहिलं असेल तर उबाठा गटाचे जे काही सर्व कार्यकर्ते होते ते आज हेमंत गोडसेंबरोबर जॉईन झालेले आहेत, म्हणजे शिवसेनेबरोबर जॉईन झालेले आहेत. आणि मग अशा वेळेला त्यांना आपण पक्ष जॉईन केल्यानंतर सुद्धा आपल्या हक्काची जागा जर आपल्याला मिळत नसेल तर त्यावेळेला विरोध व्हायला सुरुवात होतं, नाराजी व्हायला सुरुवात होते. म्हणून माझा आग्रह आजही आहे, उद्या असणार आहे. आणि मला वाटतं याची दखल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि ती जागा शिवसेनेला सुटेल असं मला आत्मविश्वास आहे. आपण कुठेतरी हे मान्य केलंय की त्या जागेला घेऊन नक्कीच काहीतरी सुरू आहे पडद्यामागे. पण जर ही जागा छगन भुजबळांना तरीही मिळाली, म्हणजे आपण जे सांगताय त्याच्यावरून दिसतंय की अडचण आहे, जर ही जागा छगन भुजबळांना मिळाली तर हेमंत गोडसे बंडखोरी करतील असे संकेत त्यांनी दिलेत. नाही, आम्हाला भांडण हे आमचं जागा सुटण्यापर्यंत मर्यादित आहे. एकदा जागा सुटली, मग ती कुणाला सुटली काय सुटली, परंतु आम्ही महायुतीचं काम करणार आहोत. हे झालं नाशिकचं. पण जर आपण ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महत्वाच्या जागा पाहिल्या, म्हणजे एक ठाणे म्हणजे मुख्यमंत्री, कल्याण डोंबिवली म्हणजे सीएमचे पुत्र हे खासदार, पण या दोन्ही ठिकाणी सुद्धा उमेदवार जागा घोषित होत नाहीये. सामान्य शिवसैनिकामध्ये याचा काय सिग्नल जातोय? तसं नसतं. ह्या महाराष्ट्राच्या तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत या 5 टप्प्यात आहेत. उदाहरणार्थ म्हणून सांगतो की आता संभाजीनगर आहे, ज्या ठिकाणचा मी आमदार आहे, याचा फॉर्म भरायची तारीख किती? 23 एप्रिल आहे. आज तारीख 2 तारीख आहे, 23 तारीख त्याची आहे. मग याचा जेव्हा घोषित करायचे तर 20 तारखेला केलं तरी चालतं ना. 18 दिवस बाकी आहेत त्याला, समजा एक अंदाज म्हणून सांगतो. तसंच ठाणे आणि कल्याणच्या जागेला असलेला कालावधी तो जो पाहिला तर तो प्रचंड कालावधी आहे. म्हणून आजच घोषित करायचं, उद्या काही जाऊन फॉर्म भरायचे नाहीच आहे आम्हाला फॉर्म भरायचे त्या ज्या तारीख असेल त्याच्या 2 दिवस अगोदर, 1 दिवस अगोदर. म्हणून ते विलंब वगैरे लागलेला नाही, ते एक प्रोसेसचा भाग आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरायच्या 2 दिवस अगोदर जागा डिक्लेअर कराव्या लागतात. त्याच वेळेला त्या जागा डिक्लेअर होतील. त्याचा अर्थ असा नाही की तिथे कोणताही वाद आहे. संजयजी, बुलढाणा एक असा मतदारसंघ आहे जिथे सुद्धा आपण बघितलं तर तुमच्याच पक्षाचे, तुमचेच मित्र संजय गायकवाड यांनी फॉर्म भरलेला आहे. दुसरीकडे तुमचा अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव आहेत आणि अजूनही संजय गायकवाडांनी आपला फॉर्म मागे घेतलेला नाहीये. नक्की काय सुरू आहे? नाही, तसं काय नाही. संजय गायकवाडला सीएम साहेब समजवतील, संजय गायकवाड आपली उमेदवारी मागे घेतील असं मला ठाम विश्वास आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणारा संजय गायकवाड नाही आहे. तो एक शिवसैनिक आहे आणि शिंदे साहेबांनी जर आदेश दिला तर त्या 1 मिनिटाचाही विलंब न लावता तो आपली उमेदवारी अर्ज मागे घेईल. फक्त त्याच्याशी आता आणखी शिंदे साहेब बोलल्या नमुळे कदाचित त्याचा फॉर्म हा राहिला असावा. संजयजी, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, एकंदरीत जागा वाटपात शिवसेनेला किती जागा मिळाल्यात? नाही, आता जी चर्चा चालू आहे त्या आता सेकंड टप्प्याच्या, शिंदे साहेबांनी 8 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. आता जर तुम्ही जर असं गृहीत जरी धरल्या, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, हे भावना गवळीची जागा ती 3 जागा, ती एक झाली. ठाणे कल्याण 5 झाल्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग 6 झाल्या. मुंबईतली एक मिनिमम 7 झाल्या आणि पालघर 8 झाल्या. तर असं कमीत कमी जरी आकडा धरला तर हा 8 आणखीन आकडा वाढू शकतो. 8 आणि 8 16 जागा या. आमची अपेक्षा आहे की 18 जागा आम्हाला मिळाव्यात. संजयजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.